कुठलाही ट्रे उचला तुम्ही, मस्त ग्रोथ झालेली आहे बघू शकता. एकदम बेस्ट ग्रोथ झालेली आहे बघा. रूटची ग्रोथ बघा, कसलाही काही कुठली माती वगैरे काही दिसणार नाही तुम्हाला. टॉप क्वालिटी उगवलेलं आहे, एकदम बेस्ट बघा. कसलेही बघा तुम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काहीच नाही वापरले आपण, फक्त हे ट्रे वापरलेत. आपली जी काय प्रतीक्षा होती बाबा 6-7 दिवस आपण त्याला लागले होते की बघण्यासाठी, आपण पहिल्यांदाच म्हणत होतो. आपला हायड्रोपॉनिक चारा जो आहे पूर्णपणे ग्रो झालेला आहे अवघ्या 7 दिवसात. जसं आपण बघितलं 1 किलोमध्ये 7 किलो किंवा 8 किलोपर्यंत आपल्याला चारा मिळतो. 800 ते 1200 रुपयेमध्ये फक्त दुपार संध्याकाळी फक्त थोडं स्प्रे करायचं आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओ लॉग मध्ये बघणार आहे की हायड्रोफोनिक म्हणलं की लोकांना असं वाटतं अरे चला काहीतरी जास्त खर्च वगैरे असं आहे का. काय होतं की एकदम तुम्हाला ऑटोमॅटिक आणि सिस्टमॅटिक करायची गरज नाही. मॅन्युअल गोष्टीपासून सुरुवात करा, कमी खर्चापासून सुरुवात करा. तुम्ही हायड्रोफोनिक बनवू शकता. 800 ते 1200 रुपयेपासून तुम्ही सुरुवात करा. फक्त तुम्हाला ट्रेचा खर्च आहे तर मी तुम्हाला दाखवणार किंवा आपण घरातल्या इझिली अवेलेबल असणाऱ्या गोष्टींपासून आपण आपला हायड्रोपॉनिक सेटअप करू शकतो. थोडंसं मॅन्युअल आहे, सगळं ऑटोमॅटिक नाही, पण तुम्ही करू शकता. आणि काय होतं की जेव्हा तुम्ही लाईव्ह स्टॉक, शेळीपालन असू द्या, कुक्कुटपालन असू द्या, लाईव्ह स्टॉक जेव्हा तुमच्याकडे असतो तर तुम्हाला काय करावं लागतं, सर्वप्रथम त्याचं खाद्याचं मॅनेजमेंट करावं लागतं. की खाद्याचं मॅनेजमेंट का करावं लागतं, कारण जर जास्त खर्च जर तुमचा खाद्यावर असेल तर ते तुम्हाला तो बिझनेस 100 नाही 1000% तुम्हाला तो लॉसमध्ये घेऊन जातो. तर तुम्हाला काय करायचं आहे की जेवढा तुम्ही खाद्याचा खर्च वाचवचाल तर तेवढं तुमचं ते प्रॉफिटमध्ये अल्टिमेटली कन्वर्ट होतं. तर आपण बघूया की हायड्रोपॉनिक कमी खर्चामध्ये कसं बनवता येतं. एकदम कमी खर्चात हायड्रोपॉनिक तुम्ही कसं सेटअप करू शकता. की हायड्रोपॉनिकला तुम्हाला चला इनिशियल लेवलला तुम्हाला फॉगर, ट्रे, काय मोटर वगैरे, ऑटोमॅटिक मोटर ह्याची काहीच गरज नाही. तुम्ही काय करा, छोट्या सेटअप पासून सुरुवात करा. इझिली मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देतो. 800 ते 1200 रुपयेमध्ये इनिशियल लेवलपासून तुम्ही तुमचा स्वतःचा हायड्रोपॉनिक सेटअप बनवू शकता. चला या बघूया आपण. चला मित्रांनो बघूया आपण आज काय. हे बघा, हे आपण काय घेतलंय, मका घेतलेले. याला मकाला कसं केलं, लाल कलर दिसतो तुम्हाला. ह्याला जर्मिनेटर लावलाय की आपण ह्याचा हायड्रोपॉनिक चारा बनवणार आहे, मक्याचा चारा बनवणार आहे. तर ह्याला आपण असं जर्मिनेटर लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ही मका आहे. माझ्याकडे जरा जुनी मका होती त्यामुळे मी ह्याला जर्मिनेटर लावलेला आहे. तर आपण ही मका ह्याचा हायड्रोपॉनिक बनवणार. नंतर आपण हे पाणी घेतलंय बघा, हे पाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे आपण स्प्रे घेतला आहे स्प्रिंकलर करण्यासाठी. आणि हे बघा, हे ट्रे मी मागवले होते. हे ट्रे फक्त तुम्हाला 800 रुपयाला, हे बाहेरचं ट्रे आहे. 800 रुपयाला दोन्हीचा कॉम्बो मिळते. हा एक्सटर्नल ट्रे आणि इंटरनल ट्रे असे दोन्ही ट्रे आहेत. तर हा बाहेरचा ट्रे आणि हा आतला जो मेश आहे, जाळी, हा ट्रे, हे दोन्हीचा कॉम्बो तुम्हाला मिळतो 800-900 रुपयेपर्यंत. दोन्ही विथ डिलिव्हरी तुम्हाला मिळून जाते ॲमेझॉनवरती. तर मी तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला लिंक पण पाठवून देतो, तुम्हाला पिंक करा. तर हे असं ट्रे ह्याच्यामध्ये बसतो. तर आपण हा बघूया. नंतर आपण घेतलेलं आहे बोंदरी घेतलेले आहेत की काय करायचं, ओले करून त्याच्यावर झाकायचं. तर आपण बघूया आता की आपण कसं बनवायचं. हे बघा साहित्य बैल, तुम्ही मका घेतले, पाणी घेतलंय, त्याच्यानंतर स्प्रिंकलर घेतलाय आपला, हे स्प्रे घेतला आपला, आणि नंतर घेतला इथं ट्रे घेतला, दोन्ही एक इंटरनल आणि एक्सटर्नल, हे दोन्ही ट्रे आणि बोंदरी घेतलेलं आहे. तर कमी एवढ्या छोट्याशा सेटअपमध्ये आपल्याला आपला हायड्रोपॉनिक तयार होणार. चला बघूया, आपण घेऊ एक ट्रे. हे बघा, एक ट्रे घेतला आपण. आता हा एक ट्रे इथं बसवला. चला दुसरा ट्रे घेऊ आपण. आता दुसरा ट्रे घेतला आपण, हा दुसरा ट्रे इथं ठेवला. तिसरा आपण असे इथं लावून घेतले. ते आपल्या ह्याच्यात की आपल्याला पाणी ओतून घ्यायचं. तर आपण ह्यात पाणी ओतून घेऊया. चला आपण ह्याच्यामध्ये पाणी हाफ ट्रे भरून घ्यायचं आहे. जनरली आपण हाफ ट्रे ह्याला भरून घ्यायचं असं. ट्रे असं तुम्ही एवढा भरून हाफ सगळं भरून घ्यायचं. पटपट भरूया. चला आपण ट्रे भरून ठेवायच्यात. असं आपण ह्याच्यात सगळीकडे पाणी ओतलेलं आहे. स्टेप आपण ह्याच्यात आता पांढरे ट्रे ठेवायचे आपले, की हे पांढरे ट्रे बघा एक आपण ह्याच्यात लावून घेणार. आता नेक्स्ट स्टेप बघा, आपण आता काय करणार की हिरवे जे आपले ट्रे होते त्या ट्रेवर आपण हे आता असे व्हाईट ट्रे ठेवून घेणार आहे. बघा पांढरे ट्रे, हे बघा असं. हे आता तुम्हाला दिसतंय बघा, खाली आपण पाणी भरलं होतं ते आपण दाबून बघायचं बाबा कुठल्या लेवलपर्यंत पाणी आहे. तर तुम्हाला दिसतंय बघा पाणी. चला दुसरा ट्रे ठेवून घेऊ आपण.
आता हा वाला ट्रे आपण ठेवून घ्या याच्यामध्ये बघा. या बघूया. हे बघा मित्रांनो, आता आपण हे हिरव्या ट्रेवरती पांढरे ट्रे ठेवून झालेले बघा. सगळीकडे आपण हे असे पांढरे ट्रे ठेवून झालेले आहेत, बघू शकता आपण. ह्याच्यावरती पाण्याची लेवल बघून घ्यायची बघा. ह्याची लेवल आली का बरोबर, म्हणजे जर उद्या रूट्स आले तर रूट्स बरोबर पाण्यात जातात का हे असं दिसते तुम्हाला. येतं बघा. ह्याच्यानंतर ह्याच्यात जरा पाणी कमी आहे, ह्याच्यात बघा ह्याच्यात पण कमी आहे पाणी. तर आपल्याला काय करायचं आहे आता, ह्याच्यात बरोबर आहे बघा लेवल पाण्याची. तर आता आपल्याला काय करायचं, जिथं पाणी कमी दिसतंय, जर लेवल कमी दिसते पाण्याची, तिथं आपल्याला त्या ट्रेमध्ये आपलं पाणी ओतून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं सगळीकडे पाण्याची लेवल होऊन जाईल. बघा तुम्ही बघू शकता. जास्त त्या पांढऱ्या ट्रेच्या वरती पण पाणी येऊ द्यायचं नाही आपल्याला. बरोबर त्याच्या लेवलमध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. आता सगळीकडे आपल्याला पाण्याची लेवल आपण ॲडजस्ट केली आहे बघा. सगळीकडे म्हणजे कुठंच असं कमी जास्त पाणी नाही, तुम्ही बघू शकता. आपण आता सगळ्या ट्रेमध्ये एक समान आपण पाणी ओतून घेतलेलं आहे, तर जेणेकरून त्यांची लेवल एकसारखी व्हावून. आता याच्यानंतर आपल्याला पुढचं काम करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आपल्याला, की एकदा लेवल आली आपण बघितलं तर तुम्ही सगळ्या ट्रेमध्ये व्यवस्थित, हिरव्या ट्रेमध्ये हे पण बसले पांढरे ट्रे. आता पाणी पण ओतले आणि आता आपल्याला मका टाकायची. आपल्याला सगळीकडे एक समान अशी मका टाकून घ्यायची बघा. तर आपल्याला अशी मका टाकून घ्यायची. तर आपण आता हे मका टाकून घेतोय. ह्याच्यावर थोडे टाकून घेतले. आता आपल्याला हे एक लेवलला करायचं आहे. हे बघा आता काय करायचं, एक समप्रमाणात व्यवस्थित लावायचं, जेणेकरून काय होतं ते प्रत्येकाचे रूट्स त्याला व्यवस्थित जागा मिळाली पाहिजे. तर असं बघा. आता आपण लेवल लावत आलोय. आता हे शेवटचं थोडं व्यवस्थित असं कुठं राहिले ना असं लावून घ्यायचं व्यवस्थित असे लेवल. बघू शकता मित्रांनो, आता आपण सगळीकडे मका व्यवस्थित अंतरून घेतलेले तुम्हाला दिसते पण बघा. आपण असं लावून घेतलेले बघा. थोडं अजून हे बोंदऱ्या आपल्या, हे बोंदऱ्या आपण मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला किती प्रमाणात मिळतात बोंदऱ्या. ह्या बोंदऱ्या ज्या असतात, तुम्ही ह्या बोंदऱ्या, आता हे बोंदरीचं काम आता बघणार आपण, की बोंदरी कशाला काय करणार आपण बोंदरीपासून. तर हे बघा, आता हे असे बोंदरी घ्यायचे, हे असे भिजवायचे जरा. भिजवून झालं की असं थोडं पिळायचं. हे असं पिळून घ्यायचे बोंदरी. आपण असे भिजवले, पिळले, पाणी काढून घ्यायचं. आणि बघा आता हे बोंदरी तुम्हाला त्याच्यावर असं कवर करायचं आहे. असं तुम्ही ह्याच्यावर झाकायचं. ही बोंदरी अशी प्रॉपर झाकून घ्यायची. झाकून घेतली तुम्ही बघा. अशा बोंदऱ्या ह्याच्यावर आपण झाकून घेणार आहे. हे मकावर आपण अशा बोंदऱ्या झाकून घ्यायच्या. हे बघा, हे जेव्हा झाकले का, आता दुसरी बोंदरी घ्यायची. अजून दुसरी बोंदरी घेतली, हे पण असे पिळून घ्यायचे. हे फक्त 2-3 दिवसासाठी करायचं आहे. जे एकदा जर त्यातनं मोड बाहेर आले तर तुम्हाला हे परत काढून टाका. मी ते दाखवणार आहे परत. बघा, आपण सगळ्यावर अशा बोंदऱ्या टाकून घेतल्या मित्रांनो. आता कव्हर करून घेतलेलं आहे. आणि हे ओल्या बोंदऱ्या आपण ह्याच्यावर टाकून घेतल्या. आता ह्याच्यानंतर जे काय स्टेप असते मी तुम्हाला सांगतो. आपला जो हा स्प्रे आहे, हा स्प्रे आता काम करणार आहे. त्याचे हे नोझल आपण ह्याची सेटिंग थोडी करून घेऊया नोझलची. हा जास्त मोठा केला तर ह्याच्यातून हे नोझल असं हे मोठे स्प्रे करतं. आपल्याला जरा जास्त बारीक पाहिजे अजून थोडा, तर आपल्याला असं स्प्रिंकलर सारखं करायचं. त्यामुळे अजून आपल्याला पाहिजे तेवढं आपण ह्याला फिट करू शकतो, कमी जास्त करू शकतो. आता बघा एकदम सेट झाला. आता प्रॉपर स्प्रिंकलर सारखं सेट झाला आता आपल्याला.
हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, असे हे 2-3 वेळा आपल्याला स्प्रे करून घ्यायचं दिवसातून बघा. हे बघा आता आपण ह्याला असं मॅटने कव्हर करून ठेवलेलं आहे. मित्रांनो, आजच्या दिवशी आपण आज बघणार आहे आपला हायड्रोपॉनिक चारा जो आहे पूर्णपणे ग्रो झालेला आहे. तर आपली जी काय प्रतीक्षा होती बाबा 6-7 दिवस आपण त्याला लागले होते की बघण्यासाठी, आपण पहिल्यांदाच म्हणत होतो एकदम कमी खर्चात, जसं तुम्ही हे थंबनेलमध्ये बघितलं 800 ते 1200 रुपयेमध्ये, फक्त 800 ते आणि 1200 रुपयेमध्ये तुम्ही हायड्रोपॉनिक स्वतःच बनवू शकता. त्याचा आपण डेमो बनवलेला आहे आणि ते पूर्णपणे ग्रो झालेलं आहे. बघा तुम्हाला दाखवतो की त्याची वाढ पण खूप छान झालेली आहे. फक्त 3 वेळा तुम्हाला पाणी द्यायचं आहे, सकाळ दुपार संध्याकाळी. फक्त थोडं थोडं स्प्रे करायचं आहे, कारण त्या आपले नॉर्मल जे हायड्रोपॉनिक मोठे दुसरे आहेत म्हणजे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, त्यांना कसं की ट्रेला खालीच छिद्र आहेत आणि ते पाणी निचरावून जाते. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं की 2 ट्रे आहेत आपल्याकडे. एक छोटावाला ट्रे ज्याला मेश आहे, जाळी आहे, आणि दुसरा ट्रे त्याला खाली पाणी जेवढं सफिशियंट लागेल तेवढं आपण ते होल्ड करून ठेवतो. तर त्या जास्त पाणी आपल्याला द्यायची गरज नाही. तर आपण बघूया की पूर्णपणे ग्रो झालेले सगळे जेवढे आपले हायड्रोपॉनिक ट्रे होते आणि एकदम बेस्ट क्वालिटी ग्रो झालेली आहे. तुम्ही बघू शकता. चला मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो, या बघूयात आपण. या तर इथं बघा आपण इथं आपला सेटअप लावला होता मित्रांनो हायड्रोपॉनिकचा. हे आपण बघूया. हे बघा तुम्ही बघून घेऊ शकता. बघा तुम्हाला एक पहिला लुक, फर्स्ट लुक बघा आपला हायड्रोपॉनिकचा लुक बघा. तर एकदम मस्तपैकी ग्रो झालेला आहे. एकच मिनिट बघून घ्या. बघा एकदम सगळ्यांची ग्रोथ एकदम बेस्ट झालेली आहे. बघा बघू शकता तुम्ही, एकदम प्रॉपर आणि मस्त आलेला आहे चारा. मी तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवतो. 1 किलोमध्ये 7 किलो किंवा 8 किलोपर्यंत आपल्याला चारा मिळतो. आणि ते आपण त्याला द्यायचं कशाला, की बाबा शेळींना द्यायचं आहे का, कोंबड्यांना द्यायचं आहे का, तुमच्या बाकी कशाला दुसऱ्या मोठ्या जनावरांना पण देऊ शकता. पण त्याची थोडं ग्रोथ मग जास्त करून घ्यावं लागते तुम्हाला. तर ते तुम्हाला दाखवणार आहे बघा मी. हे बघू शकता हायड्रोपॉनिक चारा आपला एकदम बेस्ट तुम्ही उगवलेला आहे. तुम्हाला एक ट्रे उचलून दाखवतो मित्रांनो. हे बघा हाच ट्रे बघूया उचलून. तर आपण हा ट्रे उचलून बघू. तुम्ही बघू शकता ह्याची बघा रूट्स वगैरे कसे ग्रोथ झालेले. तर मी तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हे बघा पूर्ण पाणी खाली, कसल्याही प्रकारची माती वगैरे नाही. तुम्ही बघू शकता. बघा मी काय हे तुम्हाला काढून पण दाखवू शकतो मित्रांनो. हे बघा हे तुम्ही बघू शकता. हा हायड्रोपॉनिक चारा एकदम मस्त असं बघा. हे जे रूट्स बघा कसे ग्रो झालेले आहेत, हे बघू शकता. हो एकदम प्रॉपर वेट पण चांगलं आलेलं, वेट गेन भरपूर केलेलं आहे. हे बघा हे जे रूट्स आहेत मित्रांनो, रूट्सची ग्रोथ पण किती मस्त झालेली आहे. हे रूट्स पण एकदम पौष्टिक असतात खाण्यासाठी आणि खूप आवडीने खातात आपले जे जनावर आहेत, कोंबड्या असू द्या काय असू द्या. हे रूट्स त्यांना एकदम खाण्यासाठी बेस्ट असतात. तुम्ही बघू शकता एकदम बेस्ट क्वालिटी उगवल्या बघा. कसलेही बघा तुम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काहीच नाही वापरले. आपण फक्त हे ट्रे वापरलेत आणि बारका साधा आपला स्प्रे करण्यासाठी हा स्प्रे वापरलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि एकदम बेस्ट क्वालिटी, बेस्ट 1 नंबर क्वालिटी आपण असं हायड्रोपॉनिक उगवलेलं आहे मित्रांनो. 1 किलोपासून ते 7 ते 8 किलो वेट आहे ह्याचं. 1 नंबर आहे बघा क्वालिटी. बघा बघून घेऊ शकता. हे बघा मित्रांनो. आपण ठेवून टाकूया ह्या ट्रेमध्ये. बघा पाणी आहे सगळं पूर्ण खाली. ह्या पाण्यामध्येच फक्त पाण्यावरती, मातीशिवाय, माती ह्याला काहीच वापरलेलं नाही किंवा कोकोपीट वगैरे काही सुद्धा वापरलं नाही. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो 1 नंबर असा हायड्रोपॉनिक उगवलेला आहे बघा हा चारा. 1 किलोमध्ये, फक्त 1 किलोमध्ये बघा 7 किलो ते 8 किलोपर्यंत आपल्याला चारा मिळतोय आणि आपला पूर्णपणे खाद्याचा खर्च कमी होतो. त्यासाठी आपण हे हायड्रोपॉनिक बनवलेलं आहे. हे फक्त 7 ते 8 दिवसामध्ये एवढं ग्रो झालेलं आहे बघा. आणि त्याचं बघा एकदम व्यवस्थित म्हणजे खाण्यासाठी पण पौष्टिक असणार जनावरांसाठी वगैरे. तर तुम्ही बघू शकता रूटची क्वालिटी, ग्रोथ पण बघा किती छान आलेली आहे. आणि हे बघा लीव्ज ठेवून टाकूया. कोणताही ट्रे असा ना की हाच ट्रे म्हणून बाबा, कुठलाही ट्रे घ्या तुम्ही, कोणताही ट्रे उचलून बघितला तर तुम्हाला सेमच दिसणार आहे, काहीच फरक दिसणार नाही. आपण ह्याला असं ठेवून टाकूया बघा.
ह्याला ठेवून टाकू ह्याच्यामध्ये परत वापस आपल्याला रिप्लेसमेंट करू जसं होतं तसं आपण ह्याला असं ठेवून टाकू. आता मित्रांनो लावून टाकू असं हे लावलेलं वगैरे त्याला हे करू शकतो बघा. कुठलाही ट्रे उचला तुम्ही, कुठलाही कोणताही ट्रे बघा का एकदम मस्त ग्रोथ झालेली आहे बघू शकता. एकदम बेस्ट ग्रोथ झालेली आहे बघा. रूटची ग्रोथ बघा, कसलाही काही कुठली माती वगैरे काही दिसणार नाही तुम्हाला आणि पूर्णपणे पाण्यावरती उगवले बघा. इथं पण बघा, ह्याच्या खाली पण बघा पूर्णपणे पाण्यावरती उगवलेलं बघा. हे बघू शकता मित्रांनो. ते आता ग्रोथ व्हायची जरा बऱ्यापैकी. हे बघा, हे बघा, हे बघा मातीशिवाय पूर्णपणे एक नंबर आपण असं हायड्रोपोनिक आपलं उगवलेलं आहे बघू शकता. आता राहिला विषय मी तुम्हाला सांगत होतो. आता हे जे चाऱ्याची हे जे हाईट आहे बघा, या हाईटला तुम्ही आहे ना, या हाईटला तुम्ही छोट्या कोंबड्यांच्या पिल्ल्यांना जे न्यू बॉर्न आहेत 1 आठवड्यापर्यंतची पिल्ले त्यांनाही खायला देऊ शकता. त्याच्यानंतर थोडीशी मोठी पिल्ले असतील तर तुम्हाला ह्या लेवलपर्यंत 1 फुटापर्यंत साधारण तुम्ही देऊ शकता. आणि गाई म्हशी वगैरे असतील किंवा शेळ्या असतील तर त्यांना तुम्ही साधारणतः 1.5 ते 2 फुटापर्यंत म्हणजे इथून ते इथंपर्यंत 1.5 फुटापर्यंत तुम्ही एवढा ग्रो करून हा चारा ह्यांना देऊ शकता. तर आपण एक बाबा प्रायोगिक तत्वावरती आपण केलं होतं, छोटासा प्रयत्न केला होता की उगवून बघावं बाबा येते का आपल्याकडे. तर आपण हा छोटासा प्रयत्न केला आणि आपल्याला 100% रिझल्ट भेटलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही एकदम कमी खर्चात 800 ते 1000 रुपये बाबा ह्या रेंजमध्ये स्वतःचा हायड्रोपोनिक सेटअप लावा. इनिशियल लेवलला काही खर्च करायची गरज नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू, नमस्ते.